जुगलबंदी भारूड ज्यांनी आता अतिशय सुंदर आवाजात गाणं गायला ते युवा भारूडकार अतुल हातेकर किडेमिश्री तालुका सांगोला जिल्हा सोलापूर व मी संदीप मोहिते तिप्पे जुनोदी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर। आमच्या दोघात भारूडाची जुगलबंदी भारूडाचा सामना होईल। दोघात हाणामारी होणार नाही पण शाब्दिक चकमक जरूर होईल। काय अतुल हातेकर तुझी माझी रे जमली आज जोड अरे सूर गया तो नूर गया ताल गया तो बाल गया नहीं तो स्टेशन का हमाल हो गया। दादा माझ्या गावात कुत्र जरी बुकलं कुत्र सुरत बुकतय आणि अक्का माझ्या गावात एकच जन्मलेलं बारकं बाळ जर रडायला लागलं तर व्या करून सुरत रडते। ही भारूडाला आला अतुल हातेकर। ए अतुल तुझी माझी रे जमली आज जोड हो दे मैदानी तोडीला तोड तुझी माझी रे जमली आज जोड हो दे मैदानी तोड तुझी माझी जमली जोड हो दे भारूड तोडीला तोड तुझी माझी जमली जोड हो दे भारूड तोडीला तोड तुझी माझी रे माझी तुझी रे तुझी माझी रे जमली आज जोड। तात्या अहिल्यानगरला आमचं पाहुण आहे तर मामा आबा अहिल्यानगरला माझं पाहुण आहे तर मग येता म्हणलं सजासजी चाललो तर पाहुण्याच्या घरी जाऊन बसून यावं। पाहुण्याच्या घरी गेलो पाहुण्याने ह्याला विचारलं मावशी पाहुण्याने ह्याला विचारलं महाराज सरबत घेणार का चहा घेणार। पाहुणे काय म्हणले ह्याला अतुल हातेकरला महाराज सरबत घेणार का चहा घेणार। ती काय म्हणते सरबत होईपर्यंत चहा द्या की म्हणजे तुला दोन्ही पाहिजे। ए बाल तुझी माझी रे जमली आज जोड हो दे मैदानी तोडीला तोड तुझी माझी रे जमली आज जोड हो दे सामान्य तोडी तुझी माझी जमली जोड हो दे भारूड तोडीला तोड तुझी माझी जमली जोड हो दे भारूड तोडीला तोड। सगळेजण फ्रेश बसलाय ना मावशी फ्रेश बसलाय ना सगळेजण फ्रेश बसा फ्रेश एकदम झोपायला तेवढं नाही। काय दाजी काय म्हणला तुझी माझी रे जमली आज जोड। दादा ए संदीप नवरा बायकोची जोड ठिकाणा नवरा तर अगोदर मरतो नाही तर बायको तर अगोदर मरते। त्या ब्रह्मदेवानं मारलेली गाठ असते जमवलेली जोड असते ती जोड शेवटपर्यंत टिकत नाही। आमच्या दोघांची पण जोड शेवटपर्यंत टिकणार नाही। जोड एक टिकल कोणती त्या देवाची आणि दुसरी भक्ताची ती जोड शेवटपर्यंत टिकेल बाकी कुणाची जोड शेवटपर्यंत टिकणार नाही। ए संदीप अरे तुझ्या सारखा मी असा कधी चिडणार नाही तुझ्या सारखा मी असा कधी रडणार नाही। अरे बऱ्याच दिवसांनी घावला मैदानात ही माहिती आहे बऱ्याच दिवसांनी घावलाय। अरे बऱ्याच दिवसांनी घावला मैदानात तुला जिथ मोकला मी सोडणार नाही। अरे काय म्हणतो सूर गया तो नूर गया ताल गया तो बाल गया नहीं तो स्टेशन का हमाल हो गया। आणि काय म्हणतो आमच्या गावात कुत्र जरी बुकलं सुरात बुकत त्याचा आवाज सुंदर आहे एक नंबर आवाज आहे। त्यानं उठून वाढायला सुरुवात केली पाठीमागने 4-5 काळी कुत्री पळत गेली। त्या कुत्र्याला वाटलं दादा आपली भावकी आली अरे कुणी मी उद्या किती मी मोठा अरे भिणार नाही मी त्याला अरे कुणी मी उद्या किती मी मोठा अरे भिणार नाही मी त्याला। मग मी कट्टर भारूड वाला कट्टर भारूड वाला कभी झुकेगा नहीं रे साला कट्टर भारूड वाला कभी झुकेगा नहीं रे साला कट्टर भारूड वाला मैं झुकेगा नहीं रे साला कट्टर भारूड वाला मैं झुकेगा नहीं रे। अरे कुणी मी उद्या किती मी मोठा भिणार नाही मी त्याला कुणी मी
संदीप पुष्पा पुष्पराज मैं झुकेगा नहीं साला तात्या काय दादा लक्षात काय म्हणला मावशी काय म्हणला पुष्पा पुष्पराज मग झुकेगा नाही साला ही पुष्पा नाही फुसकाय फुसका काय म्हणतोय संदीप दादा कुठं काय विकावे अक्कल लागते ओ मावशी कुठं काय विकावं अक्कल लागते या संदीप मोहितेचा दुधापासून पेढ बनवून विकायचा धंदा आहे भांडू करत करत धंदा करतो पेढे विकायचा आमच्या दासू सांगोलचा मोठा बाजार ह्याचा पेढी घेऊन सांगोलच्या बाजारात विकायला गेला खरा आहे कुठं बसवायची अक्कल लागते का नाही ही कुठं बसला उंदर गुशी वा मारायचं म्हातारा औषध घेऊन बसलो होतं त्याच्याकडे जाऊन याचा विकायला बसला पेढा आणि ह्याचा पेढा म्हणजे एक नंबर खाण्याचा पेढा म्हशीच्या दुधापासून बनवलेला की तिथं मोठ्यानं म्हणायचा एक नंबर खाव्याचा पेढा साईडचं म्हातारा म्हणायचं खाल्लं का मरतय ए संदीप तुझा पेढा विकल नाद करू नको नाद कितीकाचं वैभव तू घडवील देवा कितीकाचं वैभव तू घडवील देवा कितीकाला लावल सुखाला पांडुरंगा रे माझ्या सुद्धा धर की हाताला की हाताला पांडुरंगा रे माझ्या सुद्धा धर की हाताला किती पात्र वैभव घडविल देवा किती पात्र वैभव घडविल देवा किती काला लावल सुखाला पांडुरंगा रे माझ्या सुद्धा धर की हाताला पांडुरंगा रे माझ्या सुद्धा धर की हाताला माझ्या सुद्धा धर की हाताला पांडुरंगा रे माझ्या सुद्धा धर की हाताला प्रेश बसा सगळ्यांनी प्रेश मूळ विषयाकडे येऊया मूळ विषय काय आपला भारुड आहे या संतांनी समाजाला दिशा दाखवण्याचं काम केलं हा वाईट मार्गाने चाललेला समाज चांगल्या मार्गावर आणण्याचं काम या संत साहित्याने केलं म्हणून तर नाथ महाराज सांगतात धन्यान गाव हवाली केला महाराज तुम्ही म्हणला धन्याने गाव हवाली केला पण धनी कोण आणि गाव कुठला कुणाला कळलं नाही तर सांगा समजावून बरोबर आहे नाथ महाराज म्हणतात की धन्यानं गाव हवाली केला दादा ऐकलं तर भारुड आहे नाहीतर जीवाला भिरुड आहे मग धनी कोण आणि गाव कोणता याचा विचार करणं गरजेचं आहे धनी मध्ये भगवंत परमेश्वर त्या देवानं आपल्याला गाव दिला कोणता गाव बिरेवाडी करमाळा लातूर संदीप तिकडं सोलापूर तिकडं कर्नाटक आज इथं उघड फाटक नाहीतर झाडाला लटक यापैकी कोणतं गाव नाही हा 3.5 हाताचा देहगाव शरीर त्या परमेश्वरानं आपल्याला दिले मृतनाथ महाराज सांगतात आरे धन्यान गाव हवाली केला विसरत्याचा तुमास पडला अरे ज्याने देह दिला दान त्याची करावी भजन पण त्या परमेश्वराचं त्या पांडुरंगाचं नाव मात्र आपल्या मुखामध्ये येत नाही मृतनाथ महाराज सांगतात शेवटी या माझी बुवाचा टोला कुणावरी बसेल की जी माय बाप तुमच्या आयुष्याच्या शेवटी त्या यमाचा फटका बसल्याशिवाय राहणार नाही मृतनाथ महाराज सांगतात हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव हवाली केला गाव धन्यान हवाली केला गाव हवाली केला गाव धन्यान हवाली केला गाव हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव हवाली केलाय गाव धन्यान हवाली हवाली केला गाव धन्यान हवाली केला गाव हवाली केला गाव धन्यान हवाली केला गाव हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव संदीप महाराज साली कुठं लावा लागतात एखादा जुन्या चालीचा भारुडकर आला समोर एक बी माणूस थांबत नाही म्हणून चाली सुद्धा नवीन लावा लागतात कशा? चाली कुठं लावा लागतात डोकं फिरलं या बाईचं डोकं फिरलं या हवाली केलाय गाव धन्यान हवाली केलाय गाव हवाली केला गाव धन्यान हवाली केला गाव हवाली केला गाव धन्यान हवाली केला गाव मावशी कळलं
होय का नाही? कळलंय का नाही? नाही धन्यानं गाव आवानी केलं महाराजांनी सांगितलं. मावशी धनी कोण आणि गाव कोण कळलंय का नाही? तुमचं ती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत 1,500 आलं नाही तर काय? तुम्ही टेन्शन मध्ये दिसता. येते आता जरा फ्रेश बसा मावशी. फ्रेश बसा जरा. तुम्ही कळलं का नाही? धन्यानं गाव आवानी केला. धनी म्हणजे देवानं गाव दिला. कोणता गाव? हे तुमचा मोरेवाडी नव 3.5 हाताचा देहगाव शरीर दिलंय देवानं. कळलं? इथं आलोय आपण बरोबर. आता तो गाव कसा? एकनाथ महाराज म्हणतात गाव भरला रे पाचानी. हे शरीर पंचमहाभूतांनी तयार झालं. अग्नी, वायू, पृथ्वी, आप आणि तेज या पंचमहाभूतापासून मावशी या शरीराची रचना आहे. इथं एकनाथ महाराज म्हणतात गाव भरला रे पाचानी. 25 तत्वे झाले धनी. तेही गुंतल्या पापल्या व्यसनी. आम्ही विसरून गेलोय त्या देवाला हो माय बाप. अरे मग या गावात वस्ती भरपूर आहे. कोणत्या गावात? तुमच्या या गावामध्ये नव या 3.5 हाताच्या शरीरामध्ये या देहामध्ये जोपर्यंत ताकद आहे, जोपर्यंत शक्ती आहे, तोपर्यंत भक्ती परमार्थ करायला. म्हणून आज मला सांगतात या गावात वस्ती भरपूर आहे. तोवरी आपले हित पावे म्हणजे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा. तोपर्यंत असं भजन बाहुळ कीर्तन करा. कधी या शरीरामध्ये ताकद आहे तोपर्यंत. तुम्ही म्हणसाल बघू म्हातारपणी भक्ती परमार्थ करू, तरुणपणी जरा मज्जा करू. पण कसं आहे दादा मावशी, कसं आहे म्हातारपणी तोंडाचं दात पडलेलं असतात. त्यावेळी राम 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 म्हणायला गेल्यावर तोंडात येत याम ही अवस्था म्हातारपणे. म्हणून आत्माला सांगतात अरे या गावात वस्ती भरपूर आहे. तवावरी आपले हित पावे. जर कार्य उपाये ते कोणाचे चाले ना की जी माय बाप. म्हणतात त्या तुम्ही माणसाला तारुण्यात मज्जा करू, म्हातारपणी भक्ती परमार्थ करू. मावशी तुम्ही माणसाला म्हातारपणी पंढरपूरची वारी करू, म्हातारपणी आळंदीला जाऊ, म्हातारपणी कीर्तन ऐकू. पण म्हातारपणी या शरीराची काय अवस्था होती एकनाथ महाराज गात्यात म्हणतात. म्हातारपणी काय होतं याचा? अरे डोळे गावची लागती कवाडे. म्हातारपणी ताते आवा म्हातारपणी काय होतं? म्हातारपणी डोळे गावची लागती कवाडे. या नाकापुरी शेंबूड बदबदा पडे आणि तोंडापूरचे 32 खेडे ओस पडतील की जी माय बाप. म्हणून मान गाव डगमगू लागेल. दादा मानाला सुद्धा प्रकार आहेत बरं का मावशी. लक्ष आहे ना सगळ्यांचं? मावशी लक्ष आहे ना? मान आलाय सुद्धा प्रकार आहे. मान हालायचं. एखादं मराय टाकलेलं म्हातार असू द्या, मराय टाकलेलं म्हातार त्याची मनाशी आडवी आलती बघा. एखादी मराय टाकलेली म्हातारी असू द्या, मराय टाकलेली तिची मनाशी उभी आलती बघा. याला सुद्धा कारण आहे दादा. अय मावशी याला सुद्धा कारण आहे. अवे या माणसाला या म्हातारीला तरुणपणाला काय त्रास दिलेला असतो? लय त्रास. जेवायला वाढ, पाणी दे, चहा दे. पण दादा कसं आहे माहितीये का? म्हातारपणी गाडी रिवर्स गिअर घेतली तेव्हा म्हाताऱ्याला म्हणती नवदानी तवाचा दम का राहिलाय का तेव्हा म्हातार म्हणते नाही ग सकून. ही अवस्था म्हातारपणे. म्हणून या शरीरात ताकद आहे, हे शरीर चांगलं आहे तोपर्यंत भक्ती परमार्थ करा. म्हणून निजनाथ महाराज सांगतात अरे मान गाव डगमगू लागेल, पोट गाव पाठीशी लागेल, भरपुरीचा मान का मोडे. ऐशी फजिती होईल की जी माय बाप. तात्या मावशी म्हातारपणी काय होता? अरे गुडघे गावची मेटे मोडती, पाय गाव दुखायचं चालूच राहते, आणि आजी हातापुरे वाळून जाते. ऐशी फजिती म्हातारपणी होईल बाबा. म्हणून शरीर चांगलं आहे तोपर्यंत पंढरपूरची वारी करायचंय, तोपर्यंत या परमेश्वराचं नाव घ्यायचंय. पण म्हातारपणी या देहाची अवस्था काय आहे हे नाथ महाराजांनी सांगितलेलं आहे. म्हणून नाथ महाराज सांगतात आईशी देह गावची गडबड झाली, ती पाहून माझ्या संतांना दया आली. मग संतांनी काढून रसायन वली या गावाला दिली की जी माय बाय. आबा काय सांगितलं? संतांनी काढून रसायनवली या गावाला दिली. कोणतं रसायनवली दिली? कोणती रसायनवली दिली? ऐका. भक्तीचा करोनी काढा तयाशी दिदला धडपुडा, हरिनाम स्मरणाचा निकाडा, हाच उतारा या गावाला दिला हो माय बाप. मग एका जनार्दनी शरण उतरून दिव्य रसायन, छेदुनी भक्ती भावाचे बंधन. मग तुम्ही वैकुंठ वास कराल की जी माय बाप.
4 दिवसापूर्वी कार्यक्रमाला करमाळ्याला आलो. अशीच लोक सगळी समोर बसली होती. मी माझ्या पद्धतीनं माझ्या भारुडाला सुरुवात केली आणि अशीच लांबी आजी बसली होती. माझा भारुड सुरू झाला. समोर बसलेली आजी खुदू 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 हसायची. मला समाधान वाटायचं. माझा भारुड मी संपवायचो. संदीप महाराजांचा भारुड सुरू व्हायचा. संदीप महाराजांचा भारुड सुरू झाला की समोर बसलेली आजी मुळू 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 रडायची. 10-15 मिनिटं झालं, अर्धा तास झालं, 1 तास झाला प्रकार चालला होता. माझं लक्ष आजीकडे गेलं. मी आजीजवळ गेलो ना आजीला जाऊन विचारलं, आजी काय भानगड काय आहे? मी भारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही खुदू 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 असताय. ही संदीप मध्ये भारुड म्हणायला लागल्यावर तुम्ही मुळू 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 करताय. त्या आजीने सांगितलं, काय सांगायचं बाबा तुला, कारण माझं 10,000चं बोकाड होतं रे. 10,000चं माझं बोकाड मेलं रे. जसा या संदीप मैत्रीचा आवाज ऐकला तसं मला माझ्या बोकडाचं ध्यान झालं रे.